अखिल मराठा फेडरेशनच्या माध्यमातून रत्नागिरीत 2 दिवस अखिल मराठा संमेलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत या संघटनेचे अध्यक्ष सुर्वे सर आहेत। सुर्वे सर, नेमकं काय स्वरूप असणार आहे आणि कोण-कोण दिग्गज या ठिकाणी या संमेलनासाठी हजेरी लावतील? या रत्नागिरीमध्ये पहिल्यांदाच असं महासंमेलन होतं आमच्या मराठा समाजाचं आणि या महासंमेलनासाठी इथली जी स्थानिक 2 मंडळं आहेत, क्षत्रिय मराठा मंडळ रत्नागिरी आणि मराठा मंडळ रत्नागिरी, हे यांचं आयोजकत्व सहआयोजक आहेत। ते आमचं फेडरेशनतर्फे हे जरी महासंमेलन आता मुंबई ठाण्यात झाली असली तरी या अशा निर्णय जिल्ह्यांमध्ये जायला पाहिजे हा निर्णय घेतल्यानंतर रत्नागिरीमध्ये मुंबई ठाण्याबाहेर पहिल्यांदाच होतं आहे। आणि या महासंमेलनाला त्याचं उद्घाटन जे आहे ते आपले छत्रपतींचे वंशज कोल्हापूरचे शाहूराजे छत्रपती जे सध्या आहेत आणि विद्यमान खासदार पण आहेत, त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। आणि त्यावेळेला महाराष्ट्राचे 2 जे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि आत्ता उपमुख्यमंत्री असलेले शिंदेसाहेब, एकनाथराव शिंदेसाहेब, आणखीन नारायणराव राणेसाहेब, हे दोघेही या उद्घाटनाला त्या शुभारंभाला हजर राहणार आहेत। बरोबर आहे। इकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा करत असताना हे संमेलनाला खूप महत्त्व आहे। काय नेमका उद्देश असेल या महासंमेलनाचा? आरक्षण हा एकच विषय नाही आहे, आरक्षण निश्चितच महत्त्वाचं आहे। कारण आमच्याही समाजात आता गरिबी आलेली आहे। पूर्वी एक असं होतं की आमचे लोक सैनिक किंवा पोलीसमध्ये किंवा नोकऱ्यांमध्ये आणि संस्थानिक वगैरे राहिले होते, त्यावेळेला अशी परिस्थिती नव्हती। आज तशी परिस्थिती नाही आहे। ब्रिटिशांच्या वेळेला आमच्या मराठा समाजावरती त्यांचा विश्वास नसायचा, कारण आम्ही त्यांच्या विरुद्धच लढत होतो। तर त्याच्यामुळे जे चालत आली ते फक्त शेती, मग शेतीवरती आता एवढं उत्पन्न नाही राहिलं आणि गरिबी वाढत गेली आणि आता खरी आरक्षणाची गरज निर्माण झाली आणि त्याच्यामधून हा आरक्षणाचा प्रश्न निश्चितच महत्त्वाचा आहे, पण तो वेगळा विषय आहे। पण त्याच्याशिवायसुद्धा आमचे सामाजिक काही विषय आहेत, काही रूढी वेगवेगळ्या आहेत ज्या बदलायला पाहिजेत। आणि आता आम्ही असं तर म्हणतो की आरक्षण ठीक आहे, पण त्याच्याशिवायसुद्धा आपला देश आर्थिक प्रगतीकडे जातो आहे आणि त्याच्यामध्ये निरनिराळे कारखानदारी आणि इतर उद्योगधंदे इतर राष्ट्रातून पण इथे येत आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही जायला पाहिजे। आणि आता नोकरी नुसती न करता आपणसुद्धा नोकरी देणारे व्हायला पाहिजे, या भूमिकेत आलेलो आहोत। आणि त्या दृष्टीने निरनिराळे चर्चासत्र, महिलांसाठी पण चर्चासत्र आहे, त्या सगळ्यांनी या चर्चासत्रामध्ये भाग घ्यावा। काही दिग्गज या विषयातले आहेत, ते त्यावेळेला मार्गदर्शन करणार आहेत, दिशा दाखवणार आहेत समाजाला आणि त्या दृष्टीने अशी 4 चर्चासत्र एकूण नेमलेली आहे त्याच्यामध्ये। अखिल मराठा फेडरेशनच्या माध्यमातून हे अखिल मराठा महासंमेलन या ठिकाणी रत्नागिरीत होतं आहे। शनिवार आणि रविवार या ठिकाणी 2 दिवस हे संमेलन या ठिकाणी असणार आहेत आणि राजकारणातील अनेक दिग्गज मंडळी देखील या संमेलनाला हजेरी लावणार आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।